नमस्कार. आज सुप्रियाज किचनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आलू पराठा एका वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय सोपी पद्धत आहे. त्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते आपण आधी किसून घेऊया. थोडीशी बारीकनेच किसायचे आहेत म्हणजे त्यात अजिबात गाठी राहणार नाही. हे बघा, बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालायचे थोडंसं हिंग, पाव चमचा हळद घालूया. इथे मी जिरं, आलं आणि मिरची थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे ते घालायचं. कसुरी मेथी घालूया 1 चमचा, ह्याने छान असा फ्लेवर येतो. कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घालायचा, नाहीतर मग तो लाटताना मध्ये मध्ये येतं आणि पराठा फुटतो. कोथिंबीर घालूया. थोडंसं दही घालते. याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता. आता यात घालूया चवीपुरतं मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊया. जास्त जोर नाही लावायचा, नाही तर कांद्याला पाणी सुटलं की मग पराठा ओलसर होऊन मग तो लाटताना चिकटतो. आता हे हलक्या हाताने मिक्स करून घेतलंय आपण. यामध्ये आता मावेल एवढं गव्हाचं पीठ आपल्याला घालायचंय. असा चपातीसारखा घट्ट गोळा आला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला लाटायला ते सोपं पडतं. थोडं थोडं घालत जायचं. यात घालूया आपण 1 चमचा तेल. पीठ मळतानाच घालायचे तेल. भरपूर सुद्धा पीठ घालायचं नाही, म्हणून अगदी हलक्या हाताने मळायचे, नाहीतर मग ते पीठ पीठ लागतं, बटाट्याची चव त्याला येत नाही. हे बघा, आता आपला घट्ट गोळा येतोय चांगला आणि थोडंसं पीठ लागेल अगदी. हे बघा, मी पूर्ण 1 वाटी भरून घेतलं होतं, त्यातलं अर्ध लागले आपल्याला. आणि हे पराठे लगेचच करायला घ्यायचे, कारण यात मी कांदा घातलाय. तुम्ही कांदा स्किप सुद्धा करू शकता, कारण कांद्यामुळे मग हळूहळू पिठाला पाणी सुटायला लागतं आणि मग ते लाटणं अवघड होतं. त्यामुळे कांदा घातला तर लगेचच करायला घ्यायचे पराठे. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावूया. आता हे लगेच आपण पराठे करायला घ्यायचे. आता यातला एक गोळा घेऊया, जरा व्यवस्थित असं मळून घ्यायचा आहे. पिठात घोळवून घ्यायचा. याच्या कडा थोड्याशा फाटू शकतात, कारण आपण यात कांदा घातलेला आहे. आणि हलक्या हाताने लाटायचे सगळ्या बाजूनी सारखंच, आणि थोडं जाड ठेवायचं. यामध्ये तुम्ही चीज सुद्धा घालू शकता. कडा अशा थोड्या फाटल्या असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. तुम्ही एखादा शेप द्यायचा असेल तर तो सुद्धा देऊ शकता, पण असंच ठेवलं तरी चालेल. आपला पराठा लाटून झालेला आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित समान लाटायचं आहे. आता गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे. आपण हे भाजून घेऊया. आता याला तुम्ही तेल, तूप किंवा बटर काही लावू शकता. आता मी इथे तूप लावणार आहे. मस्त असा सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग लगेच तो लाल होईल आणि आतून शिजणार नाही, कारण थोडासा जाड आहे. हा पराठा तुम्ही नुसता सुद्धा खाऊ शकता, किंवा दह्याबरोबर, चटणी बरोबर, सॉस बरोबर, कशाही बरोबर अतिशय सुंदर लागतो. अगदी झटपट होतो, फुटण्याची भीती नाही. तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, दोन्ही बाजूने अगदी छान असा खरपूस भाजलेला आहे. हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता असेच आपण सगळे करून भाजून घेऊया. हे बघा, आपला आलू पराठा रेडी झालाय. अगदी सोपा आणि झटपट आहे
आणि अतिशय टेस्टी लागतो. मी तुम्हाला दाखवते. अगदी छान असा खुसखुशीत झालेला आहे. त्याला तुम्ही बटर किंवा दही किंवा सॉस सोबत कशाही सोबत खाऊ शकता. बेस्ट. तुम्ही नक्की करून बघा. आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.